कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 19/12/2025 रोजी दिवसात पेठ गावाच्या हद्दीत एक मर्डर झाला होता। त्या मर्डर मध्ये संपत तुकाराम चौधरी वय वर्षे 48 पळाचीवाडी पेठ हे मयत झाले। त्यातले जे आरोपी आहेत स्वप्नील शिवाजी चौधरी आणि आदेश रेवणराव चौधरी त्या गावाचे राहणार आहे। हा मर्डर केल्यानंतर मध्य प्रदेश घेऊन इत्या राज्यामध्ये भागून गेले। आपली टीमने त्याचा पाठलाग केला। शेवटला सोलापूर जिल्ह्याची हद्दीतून ह्याला ताब्यात घेण्यात आला। त्यांना अटक करण्यात हा मर्डरचा मूळ कारण 1 महिने अगोदर त्याचा अपघात झालेला गावात भांडण होता। नाराजगी ठेवून त्याने त्याचा मर्डर केला। सो हवेली पोलीस स्टेशन ची टीमने खूप चांगली कामगिरी केली आहे। त्यासाठी त्याचा खूप खूप अभिनंदन आहे। च्या हद्दीमध्ये 2 गुन्हे दाखल झाले होते। 15/12/2025 रोजी एका गावात विठ्ठलवाडी या ठिकाणी एक कुटुंब सकाळी 4:30 वाजताच्या दरम्यान स्कॉर्पिओ गाडी घेऊन आरोपी आले आणि त्यांनी त्या कुटुंबाचे 1-2 लोकांना धमकी दिली, मारहाण केली आणि त्याचा सोना वगैरे काढून गेले। त्याच मंडळीने पुढे जाऊन एक रोड रॉबरी पण केली होती। त्यात ते दोघे गाड्या वापरल्या होत्या, ते निष्पन्न केल्या। म्हणून हे जे आरोपी आहे आबा आपा शिंदे राहणार कळम धाराशिव, सुनील भीमा पवार राहणार मोहा कळम धाराशिव, अजय उन्नेश्वर गवळी राहणार कळम धाराशिव हे निष्पन्न करण्यात आले होते। त्यातून एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे। एकाचा तपास आमची टीम दुसरे जिल्ह्याचे पोलीस कडून घेत आहेत आणि हा पण इंदापूर पोलीस स्टेशन आणि एलसीबी ची जॉईंट कारवाई आहे। त्यामुळे त्यांनी त्या टीमचं खूप खूप अभिनंदन। 25 रोजी दिवसात 12:30 वाजता चे सुमारास वैश्वनी ज्वेलर्स खानापूर या ठिकाणी एक दिवसात डकैती झाली। त्यामध्ये 5 आरोपीने जे ज्वेलरी शॉप मधून 840 ग्राम सोना FIR प्रमाणे ते चोरून गेले आणि त्याचे नंतर हवेली पोलीस स्टेशनची टीम त्याचे बरोबर LCB ची टीम यांना विशेष टीम्स गठीत करून आरोपीचा पाठलाग करण्यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते आणि सतत 2 दिवस त्याचा तपास चालू होता। डॉग स्क्वॉडचा वापर करण्यात आला, CCTV कॅमेरे चेक करण्यात आले, गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला ते जे आमचे SDPO हवेली सुनील पुजारी साहेब, पोलीस स्टेशनचे महिला पोलीस निरीक्षक मॅडम त्याचे बरोबर LCB PI साहेब ह्या सर्वांनी एकत्र मिळून सापळा रचला, आरोपीचा शोध काढला आणि एक आरोपी निष्पन्न केले। त्यात 2 मेजर आरोपी आहात, अंकुश दगडू कचरे, गणेश बांबू कचरे, त्यांच्या बरोबर 3 विधी संघर्ष पालक आहात आणि एक आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। त्याच्याकडून सध्यापर्यंत 5 से 7 ग्राम एवढी सोन्याची रिकव्हरी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यावेळी त्यांनी जे काही हत्याराचा दहशत निर्माण करण्यासाठी वापर केला होता, कोयता वगैरे, तलवार वगैरे, ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे। अजून पुढे जे टीम आहे इतर आरोपीवर कारवाई करण्यासाठी फील्डमध्ये सतत कार्यरत आहे। टीमने एक चांगला डिटेक्शन केला आहे, त्यासाठी त्याचा खूप खूप अभिनंदन आहे।